एसटी महामंडळाच्या महिलांच्या सवलत योजनेत 3 ते 13 वाजलेत। मशीन बंद पडल्यामुळे एनसीएमसी कार्ड वितरणात खोळंबा झाला। महिला प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या। कार्ड वितरण करणाऱ्या कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला। नालासोपारा एसटी डेपोतील ही घटना आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। महामंडळाकडून महिलांकरिता 50% तिकिटीवर आरक्षण करिता जे काही उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याच्या नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद, चांगला प्रतिसाद इथे पाहायला मिळत आहे। कारण की आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच या 7 ते 8 वाजल्यापासून महिलांच्या रांगा इथे लागायला सुरुवात असतात। वयोवृद्ध 65 वर्षावरील वयोवृद्ध असो किंवा महिला असो आणि 12 वर्षावरील तरुणी असो, इथे पहाटे 7 वाजल्यापासून इथे लाईनी लावायला सुरुवात करतात। मात्र ह्या ज्या वाढत चाललेल्या रांगा आहेत त्या रांगांना पांगवण्याकरिता इथे आणखी थोडी सुविधा इथे उपलब्ध करून दिली पाहिजे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूया। मॅडम, काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही इथे येता आणि काय सांगाल? 8 वाजल्यापासून लाईन्स काही हलतच नाही आणि वेगवेगळे खूप भांडणं होते। कारण आदल्या दिवशीचे नंबर घेतले त्या लोकांनी, त्याच्यामुळे खूप वाद होतोय की आदल्या दिवशी त्या लेडीज येऊन सांगत आम्ही काल नंबर लावले, आज आम्ही लावले, मग काय उपयोग आहे? तर तुम्ही असे जर करणार तर मग आमचे नंबर येणारच नाही। तुम्ही सर्व लिस्ट घेणार, त्याच्यामुळे वादच होणार ना हे सगळे। नक्कीच आपण पाहू शकतो की उत्कृष्ट असा प्रतिसाद जरी मिळत असला या सुविधेसाठी, पण मात्र कुठे ना कुठे उपाययोजना जी मशिनरी आहे ती वाढवण्याची मागणी इथे केली जात आहे। जयराज राजीवडे, जेमाशी न्यूज, नालासोपारा।